पहिल्यांदा आम्ही विद्या कॉर्नर टू आमचा गदिमा तो रस्ता केला। त्याच्यामध्ये थोडासा लोकांना अंदाज आला की काहीतरी बरं करतोय। त्याच्यामध्ये जरा म्युझिक सकाळचं लावायला सुरुवात केली। एक तर बहादर आला, दादा हे म्युझिकने मला त्रास होतोय। आता म्हणलं ही पहिलाच मला जन्माला आलाय, म्युझिकने त्रास होतोय। सकाळी चांगलं काही कानावर आलं, पक्ष्यांचा किलबिलाट कानावर आला, चांगले म्युझिक, चांगले विचार चांगले आले, चांगले अभंग कानावर आले तर बरं वाटतं। पण असे पण काही लोक असतात, ठीक आहे, जेवढ्या व्यक्ती तेवढे त्यांचे वेगवेगळे विचार असू शकतात, त्याहीबद्दल मला काही म्हणायचं नाही। परंतु मी नेहमी बहुसंख्य लोकांचा आदर करतो आणि नंतर ह्या गोष्टी केल्या। पहिल्यांदा कुठली झाडं चोरून दिली, अनेक गोष्टी केल्या, कुठं काही खूप त्रास झाला, पण आम्ही चिकाटी सोडली नाही। आज पण कॅनॉलला जे काही ब्रिज झालेले, आत्ताही काही ब्रिज होणार आहे, किंवा तिथपासून त्या कडेपर्यंत जवळची पर्यंत जे कॅनॉलवर काम चाललंय, आज तुम्हालाच फिरत असताना समाधान मिळतं ना, आनंद मिळतो ना। कुठं काही अजून घडत असेल तर आम्ही डिपार्टमेंटला सांगू की इथं जरा काही लोक चुकीचं वागतायत, त्याच्यावर ऍक्शन घ्या, त्यांच्यावर कारवाई करा। शेवटी ही आपली सर्वांची बारामती आहे। आज हे बाकीचे समोरचे टीका टिप्पणी करून वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण अनेक प्रकारची नावं ठेवून त्यामध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न केला। पण माझा एवढाच प्रयत्न की इथं गरीबाला देखील दिवसभर काम, त्यांनी विक्रीचं, भाजी विक्रीचं किंवा फळ विक्रीचं काम केल्यानंतर त्याची संध्याकाळी चूल पेटली पाहिजे। अशाही लोकांना समाधान वाटलं पाहिजे की बारामतीकर माझाही विचार करतात। ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्याकरता तुमचे आशीर्वाद मला उद्याच्या 20 तारखेला पाहिजे। त्याकरता हे जे काही 41 उमेदवार दिलेले आहेत, त्याच्यातले 8 बिनविरोध सोडले तर 33 उमेदवार आहेत। त्या 33 उमेदवारांच्याकडं तुम्ही बघू नका, तुम्ही माझ्याकडे बघा। या बाकीच्या 41 लोकांकडे कसं काम करून घ्यायचं ती जबाबदारी माझी।